नमस्कार. आपले खूप खूप मनापासून स्वागत. रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला मोठ्या थाटात हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याला ओवाळते आणि गोड मिठाई बर्फीत त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. त्याचवेळी बहिणीला भेटवस्तू देऊन भाऊ तिच्या संरक्षणाची हमी घेतो. यावर्षी राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन ही 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होईल, जी रात्री 11:55 समाप्त होईल. तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 1:30 ते रात्री 9:08 आहे. तर तुम्ही या वेळेमध्ये आपल्या भावाला राखी बांधू शकतात. रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या भावाला राखी बांधतो, पण भावाच्या मनगटावर कोणत्या प्रकारची राखी बांधू नये हे तुम्हाला माहिती आहे का? तर चला तर आपण याविषयी जाणून घेऊया. राखी खरेदी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. काही प्रकारच्या राखी भावांना बांधणे शुभ नसते. भावाला राखी बांधताना त्यामध्ये देवाची प्रतिमा असलेली राखीमध्ये देवतांचे चित्र असू नये. देवाच्या प्रतिमेची राखी बांधणे हे अशुभ असते, कारण सर्वसाधारणपणे राखी भावाच्या मनगटाभोवती बांधली जाते आणि कधीकधी ती पडते किंवा घाण होते. यामध्ये देवाचा अपमान होतो. त्यामुळे अशी देवांची राखी भावाला बांधू नये. तसेच तुमच्या भावाच्या मनगटावर काळा धागा असलेली राखी खरेदी करू नका किंवा बांधू नका. काळ्या रंगाचा वापर करू नका. अनेक बहिणी त्या राखी विकत घेतात, त्यामुळे अशा काळ्या रंगाची राखी तुम्ही घेणे टाळावे. कधी नकळतपणे राखी खरेदी करताना चुकून एखादी राखी तुटलेली असली आणि ती आपण घरी घेऊन येतो आणि आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो, तर तुम्ही तुटलेली राखी विकत घेऊन घरी आणलेली असाल तर ती तुमच्या भावाच्या मनगटावर अजिबात बांधू नका. अशी तुटलेली राखी बांधणे हे शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही. तसेच अशुभ चिन्ह असलेली राखी खरेदी करू नये. बाजारात अनेक प्रकारच्या राख्या येऊ लागल्या आहेत, त्यामुळे भावासाठी राखी खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात कोणतेही अशुभ चिन्ह असू नये. अशी राखी बांधल्यामुळे अशुभ फळ मिळते असे म्हणतात. तसेच राखी खरेदी करताना राखीचा धागा वेगळा आणि राखी वेगळी असेल तर अशी राखी खरेदी करू नका. जुन्या राखीचं काय करायचं? तर अनेक भाऊ पुढचे रक्षाबंधन येईपर्यंत जुनी राखी हातातच तशीच ठेवतात, तर काही जण पोळ्याच्या दिवशी ही राखी काढतात. तर नवीन राखी बांधण्यापूर्वी किंवा पोळ्याच्या दिवशी जर तुम्ही राखी काढली तर त्या दिवशी राखी इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा किंवा डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा ती राखी तुम्ही वाहत्या पाण्यात पूजा साहित्याप्रमाणे विसर्जित करावी. आता बघूया, सर्वात आधी आपल्याला राखी रक्षाबंधनच्या दिवशी कोणाला बांधायची आहे. तर रक्षाबंधनच्या दिवशी देवी देवतांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी देवाला सर्वात आधी राखी अर्पण करावी. तसेच असं म्हणतात, ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी सुद्धा देवाला राखी बांधावी. तसेच श्रावण महिना असल्याने रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावर भगवान महादेवांना सुद्धा राखी अर्पण करावी. त्यामुळे सर्व संकटांपासून तुमचं संरक्षण होते. जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला सुद्धा राखी अर्पण करावी. म्हणजेच काय, तर भावाला राखी बांधण्याआधी आपल्या देवघरातील देव असतात त्यांना आपल्याला एक राखी अर्पण करायची आहे. त्या ठिकाणी एक राखी ठेवायची आहे, मगच आपल्या भावाला राखी बांधायची आहे. बाजारामध्ये देव राखीसुद्धा मिळते, ती तुम्ही बांधू शकतात किंवा आपली वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्यासुद्धा तुम्ही देवाला अर्पण करू शकतात. त्यामुळे न चुकता सर्वात आधी देवाला राखी बांधावी. त्यासोबतच रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावासाठी मिठाई निवडताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा आपण मिठाई निवडू तेव्हा ती मिठाई कडक नसावी, म्हणजे मिठाईमध्ये कडकपणा नसावा. ती मऊ असावी, नरम असावी. मिठाईमध्ये रस असावा, जेणेकरून भाऊ बहिणीच्या नात्यात ओलावा टिकून राहील. तसेच आपण ज्याप्रमाणे रक्षाबंधनला राखी खरेदी करताना काळा रंग खरेदी करायचं नाही असं सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे रक्षासूत्रप्रमाणेच मिठाईमध्ये सुद्धा काळा आणि तपकिरी रंगाची मिठाई अजिबात खरेदी करू नका. जसे की ब्लॅक जॅम आणि चॉकलेट इत्यादी प्रकारच्या मिठाई खरेदी करू नका. हे 2 कलर सोडून तुम्ही कोणतीही मिठाई आपल्या भावासाठी खरेदी करू शकतात किंवा पारंपरिक आणि सांस्कृतिक मिठाईसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात किंवा घरीसुद्धा बनवू शकतात. उदाहरणार्थ जसे की लाडू, दूध बर्फी,
नारळाची बर्फी, केशर बर्फी, स्पंज, गुलाबजामुन, रसमलाई इत्यादी तुम्ही मिठाईचे प्रकार आपल्या भावाला खाऊ घालू शकतात. अशा प्रकारे सांगितलेल्या मी सर्व गोष्टी रक्षाबंधनच्या दिवशी लक्षात ठेवूनच आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.